नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 1 जून 2025 रोजी संयुक्त पूर्व परीक्षा गट क झालेला पेपर आज पाहायचा आपल्याला। त्यामधील आपल्याला सायन्सचे 15 क्वेश्चन कोणते आलते आणि त्यांचे उत्तरे काय आहेत ते आपल्याला सर्व डिटेल पाहिजे। माझ्याकडे पहा, माझ्याकडे सेट डी आहे आणि डी मध्ये प्रश्न सुरुवात झालेले आहेत। प्रश्न क्रमांक 66 पासून बघा, त्याच्यामधील पहिला प्रश्न विचारलाय त्यांनी, बॉल बेरिंग्सचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो। तुम्हाला प्रश्न दिसत असेल स्क्रीनवर, बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो। पहा, आता बॉल बेरिंग तुम्ही आम्ही लहानपणी खेळले असेल, ते बेरिंग एक छोटे असते, इनर सर्कल असते आणि एक बाहेरचे एक आउटर सर्कल असते आणि याच्यामध्ये असे एक बॉल्स असतात। त्याच्यामध्ये यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी केला जाते, तर आपल्याला याचं उत्तर आहे रोलिंग फ्रिक्शन। हा, स्लाइडिंग फ्रिक्शन पण आहे, पण ते कमी प्रमाणामध्ये असते। रोलिंग फ्रिक्शन म्हणजे काय, हे हा जो पार्ट आहे यामधील म्हणजे इनर जे आहे सर्कल यामधलं आणि जे आउटर आहे यामधलं फ्रिक्शन कमी करण्यासाठी म्हणजे कोणतं असते, रोलिंग फ्रिक्शन असते। त्यालाच म्हणतात लोटन घर्षण म्हणतात। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असेल। नंतर प्रश्न क्रमांक 37 वर येऊ आपण। माझ्याकडे सेट डी आहे, तुमच्याकडे सेट ए असेल, बी असेल, सी असेल। अलग अलग सेटवर अलग अलग प्रश्न क्रमांक असतात, पण प्रश्न सेम आहेत। प्रश्न क्रमांक आता सेकंड आजचा म्हणजे 67वा, योग्य उत्तर निवडा। योग्य उत्तर काय, पहा, आता प्रश्न तुमच्या समोर दिसायलाय। पहिला ऑप्शन, मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ इतक्याच वारंवारता ऐकू येतात। दुसरा पर्याय त्याच्यामध्ये नंतर इन्फ्रासोनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक असते। अल्ट्रासोनिक वेव्हची वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते आणि ध्वनी लहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाहीत। पहा, नेमकं काय आहे, तर हा प्रश्न आता साऊंड टॉपिकवर आलेला आहे। दरवर्षी जणू काय आयोगानं हे दत्तक घेतलाय, दरवर्षी प्रश्न साऊंडवर असते। पहा, आता साऊंड टॉपिक हे 7वी पासून आहे, 6वीला पण आहे, 7वीला पण आहे, 8वी 9वी 10वीला नाही फक्त साऊंड। मग आता जे 20 हर्ट्झ आहे, 20 हर्ट्झच्या खाली जो असतो तो असतो इन्फ्रासोनिक साऊंड असते आणि 20,000 हर्ट्झच्या वर जो असतो तो असतो अल्ट्रासोनिक साऊंड असते। 20 हर्ट्झच्या खालचा साऊंड कोणता, इन्फ्रासोनिक। आणि किती, ह्यालाच आपण ऑर मध्ये 20K हर्ट्झ एखाद्या वेळेस आयोग असं पण त्याने दिलेलं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पहा, यालाच काय म्हणायचं, इन्फ्रासोनिक साऊंड म्हणायचं। आणि आपली जे ह्युमन आहे, आपली जी ऐकण्याची क्षमता असते 20 हर्ट्झ टू किती 20,000 हर्ट्झ ह्या रेंज मध्येच आपण ऐकू शकतो। याच्या खालचा आवाज ऐकू येत नाही आणि ह्याचा वरचा आपल्याला आवाज ऐकू येत नाही। मग 20 हर्ट्झच्या खाल्याला इन्फ्रासोनिक म्हणायचं, 20,000 हर्ट्झचा वरचा साऊंड असतो त्याला म्हणायचं अल्ट्रासोनिक म्हणायचं। आणि जो साऊंड आहे, जे साऊंड असतात, साऊंड कशामधून ट्रॅव्हल्स करतात, सॉलिड मध्ये सर्वात जास्त, नंतर लिक्विड मध्ये आणि नंतर गॅस मध्ये करतात। आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ इतक्याच वारंवारता ऐकू येतात आणि त्यांना बघा, इन्फ्रासोनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक असते। किती असते, 20 हर्ट्झ। आणि अल्ट्रासोनिकची त्याने किती दिली, 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते, फक्त खालीवरी केले। आणि त्यांनी 4 नंबर डी मध्ये बघा, ध्वनी लहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही, करतात, सॉलिड मधून करतात, लिक्विड मधून करतात आणि गॅस मधून सुद्धा करतात। सर्वात जास्त त्यांची स्पीड कुठे असते, सॉलिड मध्ये असते। चला, मग आता 67 योग्य पर्याय काय, पर्याय क्रमांक 4 असेल। नंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणते इलेक्ट्रिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते। हे प्रश्न पाहण्याच्या अगोदर जे आपण साऊंडवर बघितला प्रश्न ते 7वीच्या पुस्तकातून आलाय सोर्स। ओके, आता पाहू 68 क्वेश्चन, खालीलपैकी कोणते इलेक्ट्रिक उपकरण
प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते? रिपीट प्रश्न हा. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे फोटो व्होल्टाइक डायोड असते. कुठून आलाय प्रश्न? 10वीचं पुस्तक आहे, सायन्सचं पुस्तक आहे, पार्ट 2 मधून काढाय, त्याच्यामधून आलाय. जे सन रे आहेत, जी एनर्जी म्हणजे फोटॉन्स म्हणजे लाईट आलेली आहे, सोलार एनर्जी जी कुठून आलेली? सूर्यापासून आलेली एनर्जी, म्हणजे सोलार एनर्जी कन्वर्ट होते कशामध्ये होते? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होते, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आणि त्यालाच म्हणतात फोटो व्होल्टाइक इफेक्ट म्हणतात. म्हणजे सोलार सेल वापरून म्हणजे फोटो व्होल्टाइक सेल वापरून करतात. आणि जे फोटो व्होल्टाइक जे सोलार सेल असतात ते कशापासून बनतात? ते सिलिकॉन पासून बनतात. याचं करेक्ट उत्तर काय आहे? 68 फोटो व्होल्टाइक डायोड आहे. नंतर 69 क्वेश्चन. काश्य या मिश्र धातूपासून या दोन धातूचा समावेश होते. काश्य म्हणजे काय? आता ब्रॉन्झ. काय? ब्रॉन्झ. कशापासून बनते? कॉपर आणि टीन. रिपीट प्रश्न आहे. आणि दुसरं एक आता ब्रास एक आहे, हे कन्फ्यूज होते. ब्रास कशापासून बनते? कॉपर आणि झिंक नाही, हे टीन. कॉपर आणि झिंक. ब्रास कॉपर आणि झिंक पासून, आणि जे ब्रॉन्झ आहे जे कॉपर आणि टीन पासून बनते. काही जणांनी कॉपर आणि झिंक केलं असेल, त्या आयोगाने विचारलेले याच्या अगोदर सुद्धा. आणि हा जो सोर्स आहे ना, कुठून आलाय? 8वीचं पुस्तक काढायचं सायन्सचं, त्याच्यामधून दिलाय. ब्रॉन्झ आलाय आणि ब्रास आलाय. मग ब्रॉन्झ कशापासून बनते? कॉपर आणि टीन पासून. आणि ब्रास हे जे कॉपर आणि झिंक पासून बनते. ओके. नंतर प्रश्नाकडे वळू आपण. 70वा प्रश्न. खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट असलेला रेणू आहे. त्याने एक पर्याय दिला, प्रश्न दिसत असेल तुमच्या समोर. त्यांचा एक पर्याय आहे CH4, मिथेन एक आहे पर्याय. नंतर CHCl3 म्हणजे ट्रायक्लोरोमिथेन आहे, त्यालाच म्हणतात क्लोरोफॉर्म म्हणतात. आणि तिसरा पर्याय CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड आहे. आणि चौथा पर्याय आहे CHI3 म्हणजे आयडोफॉर्म आहे, ट्रायआयडो मिथेन म्हणतात ह्याला. मग आता याचा जो सर्वात मोठा डायपोल मोमेंट, ह्या 4 ऑप्शन पैकी पर्याय कोणता आहे? हा बरोबर आहे, डायपोल मोमेंट. आता ह्यालाच म्हणतात क्लोरोफॉर्म म्हणतात, क्लोरोफॉर्म. आता आपण जे पिक्चर बघायचे किडनॅप करण्यासाठी, ते लहान लेकराला किंवा हिरोईनला, पुन्हा घरातल्या एखादा सदस्य असेल त्याला किडनॅप करण्यासाठी ते रुमालावर टाकायचे क्लोरोफॉर्म, मस्त गुंग लागते, किडनॅप करून न्यायचे. ते पिक्चर मध्ये पाहिलेलं आपण. हा क्लोरोफॉर्म असतो. CHCl3 असते आणि ती ओमनी गाडी असते, त्याच्यामध्ये टाकून न्यायची नानास्फोटची. ओके, ठीक आहे. चला 71वा प्रश्न पाहू आपण. कार्बन डायसल्फाइडचा वापर. बघा आता कार्बन डायसल्फाइडचा वापर प्रश्न पाहून घ्या, तुमच्या समोर आहे. आता कार्बन हे डायसल्फाइडचा वापर कशासाठी केला जाते? आता आयोग याचं उत्तर काय देईल? तर पहिला पर्याय आहे सिंथेटिक वर्क, दुसरा आहे इन्सेक्टिसाइड, तिसरा आहे हर्बिसाइड आणि चौथा आहे फंजीसाइड. त्याला फंजीसाइड बी म्हणतात. आता याचं करेक्ट उत्तर काय? बघा, वाईडली सर्वात जास्त वापर याचा सिंथेटिक वर्क मध्ये केला जातो. हा इन्सेक्टिसाइड कीटकनाशक म्हणून पण वापर केला जातो आणि बुरशीनाशक सुद्धा म्हणून वापर केला जातो कार्बन डायसल्फाइडचा. पण सर्वात जास्त वापर सिंथेटिक वर्क मध्ये केला जातोय. आता मग याचं उत्तर आयोग 71चं एकच पर्याय द्यायला पाहिजे. बघू आता आयोग काय देते ह्या ठिकाणी. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 सिंथेटिक वर्क. नंतर चला प्रश्न क्रमांक 72 वर बघू आपण. बघा स्क्रीनवर दिसत असेल प्रश्न क्रमांक 72. आता त्यांनी इकडे प्राणी दिलेत आणि इकडे त्यांचे ऑर्डर दिलेत. आता भारतीय गांडूळ, पुन्हा भारतीय गाईचा घृतकर्ण लीच, मधमाशी आणि पलंगातील कीटक ढेकून जे असतात जास्त पुण्याकडे साईडला आहेत. नंतर ऑर्डर कोणत्या दिल्यात? ऑर्डर पहिली आहे हेमिप्टेरा, नंतर ओपिस्टोपोरा, नंतर गनाथो ब्डेलिडा आणि वाचायला सुद्धा अवघड झाले, नंतर हायमेनोप्टेरा. आता याचं करेक्ट उत्तर, आता आपल्याला जर एक जर माहित असलं ना याचं उत्तर निघते. बघा आता मधमाशीची, आता गांड कसं आहे
ह्या प्राण्याची ऑर्डर आता प्रत्येक ह्याचं लक्षात ठेवायचं, पाठ करायचं एवढी पण गरज नसते. काही काय प्रश्नाचे आता सायंटिफिक नियम माहीत असणं, प्रत्येक प्राण्याचा सायंटिफिक नियम माहीत नसते, पण 4 दिलेले असतात. 4पैकी एकाचं जरी माहीत असलं आपल्या त्या पर्यायापर्यंत पोहोचता येते. मग आता मधमाशीचं काय आहे, हायमेनोप्टेरा. मग ह्याच्याहून निघती सीचं किती आहे, 4 आहे. मग ह्याचं पर्याय क्रमांक काय येईल, 4 ऑप्शन आहे. याचं उत्तर करेक्ट काय, 4 आहे. म्हणजे भारतीय गांडूळ ओपिस्टोपेरा, भारतीय गायीचा घृत करणार लीच, त्याचं काय आहे तर गनाथोडेलिडा मधमाशी हाय मेनोप्टेरा, आणि पलंगाचे कीटक ढेकून असतात ते असतात हेमिप्टेरा मध्ये असतात. मग काय पर्याय क्रमांक 4 बरोबर. नंतर 73 प्रश्नाकडे आपण वळू. बघा आता 73 प्रश्न काय, प्रश्न, पेट्रोमायझोन मध्ये डॅशद्वारे अँटीकोगुलंट स्रावले जाते. प्रश्न पहा तुमच्या समोर आहे. पेट्रोमायझोन काय, एक प्रजाती जिनस आहे. कशाची जिनस आहे, एक माशा आहे जॉलेस, त्याला जबडा नाही, आणि त्यालाच काय म्हणलं जाते, लॅम्प्रेज म्हणलं जाते ह्यालाच. मग आता याच्यामधून जे पेट्रोमायझोन मध्ये डॅशद्वारे अँटीकोगुलंट स्रावले जाते, त्याच्यामध्ये पहिलं आहे गॉबलेट ग्रंथी, नंतर श्लेष्मल ग्रंथी, लाळ ग्रंथी आणि झायमोजेन पेशी. आता याचं करेक्ट उत्तर आहे सलायवरी ग्लँड. मग ते अँटीकोगुलंट म्हणजे काय, एक असा सबस्टन्स जे ब्लड शरीरामध्ये ब्लड क्लोटिंग होत असेल त्याला काय करायचं, प्रिव्हेंट केलं जाते. मग हे कुठं हे होते, स्रावलं जाते तर लाळ ग्रंथी म्हणजे सलायवरी ग्लँड्स. पण माणसाच्या ह्याच्यामध्ये नाही, त्याने विचारलंय पेट्रोमायझोन मध्ये. मग ही एक प्रजाती कशाची, ऑफ जवळपास जॉलेस पीस म्हणजे त्याला जबडा नाहीत अशा माशाची प्रजाती, आणि त्यालाच काय म्हणतात ते लॅम्प्रेज म्हणलं जाते. याचं उत्तर काय, सलायवरी ग्लँड आहे. नंतर 74 क्वेश्चन, अत्यंत सोपा प्रश्न आहे. असे प्रश्न म्हणजे आपल्याला एक देणगीच असल्यासारखी, फुकटची, मोफत मार्क. काय, कांगारू हा प्राणी डॅडॅस या फायलम मध्ये समाविष्ट आहे. पहिले सरीसृप, त्याला रेप्टिला म्हणतात. दुसरं सस्तन, मॅमलिया. तिसरा उभयचर आणि पक्षी म्हणजे एवज म्हणलं जाते. आता त्यानं काय फायलमच्या जागी क्लास टाकला असलं तर अजून सोपं गेलं असतं. जाऊ द्या, फायलम टाकलं तर चुकीचं नाही बरं त्यांचं, फायलम असलं तरी क्लास टाकलं असतं तर भारी वाटलं असतं. मग कांगारू हा प्राणी मॅमलिया म्हणजे काय, असे प्राणी असतात ते डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात, त्यांना दुधाच्या ग्रंथी असतात, जन्म झाल्यानंतर पिल्लांना दूध पाजतात, पण त्याला अपवाद पण काही आहेत. ओके, आणि हा जो सोर्स आहे, हा जो प्रश्न आलाय ना 10वीच्या पुस्तकातून आलाय, पार्ट 2. बघा सोर्स जे आपल्या हायस्कूलचे 6वी 7वी 8वी 9वी 10वी हे जर पुस्तक जर व्यवस्थित जर वाचले ना, 15 पैकी 10 मार्क कुठंच गेले नाही सायन्सला. मी आउट ऑफ म्हणत नाही, कारण आउट ऑफ 2 तर प्रश्न असे असतात समजत नाहीत, काहीच मिळ लागत नाही, कुठं नेटवर सर्च करून बसवून हे करावं लागते, सॉल्व्ह करावं लागते, कुठून येतात तरी पण कन्फ्युजन असते. नेटवर 2-2-2-2-3-3 उत्तर असतात, इकडून जा तिकडे जा, हे करा. सायन्सचे 8, 6, 7, 8, 9, 10 हे पुस्तक अभ्यास करायचे. नंतर आता बघा 75वा प्रश्न, एक बेसिक म्हणजे एकदम आपला 5वी आणि 6वीचा बेसिकचा प्रश्न आहे. जैविक खतामुळे आता काय काय होते त्यांनी दिले. आता एक दिलंय, मातीमध्ये मर्क्युरी पातळीमध्ये वाढ होते. साहजिकच आहे, जे बायोफर्टिल जैविक खत जे असतात त्याच्यामुळे असं होईल का, नाही. मर्क्युरी हे विषारी आहे, त्याच्यामध्ये वाढ झाली तर बायोफर्टिलायचा उपयोग काय जैविक खताचा. नंतर 2, मातीतील पोषण तत्वाचे समृद्धीकरण होते. हा पॉझिटिव्ह पॉइंट आहे. नंतर 3, मातीच्या आम्लता गुणधर्मात वाढ होते, म्हणजे ऍसिडचं प्रमाण जास्त वाढते, नाही हे चुकीचे. जर जमिनीचं ऍसिडचं प्रमाण जर वाढलं तर पीक येणार नाही ना. नंतर 4 नंबर, मातीची सुपीकता कमी होते, नाही सुपीकता कमी होत नाही, उलट सुपीकता वाढते जास्त. याचं करेक्ट उत्तर आहे 2, मातीतील पोषण तत्वाचे समृद्धीकरण होते. नंतर आता 76वा क्वेश्चन बघू. खालील कोणते विधान जे जैविक खताचा आहे 75वा क्वेश्चन, हा सोर्स आहे 5वी आणि 6वीच्या पुस्तकातला आहे सायन्सच्या. नंतर 76वा प्रश्न,
ब्रायोफायटाबद्दल विचारलाय दर परीक्षेला. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल ह्याच्यावर प्रश्न असतात नेहमी आणि आहेत. आता क्लासिफिकेशनवर प्लांटवर बघितलं, ॲनिमलवर बघितला, आता प्लांटवर आलाय आणि त्याच्यामध्ये आलाय ब्रायोफायटा. आणि असं विचारले खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचे. प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. पहिलं काय, ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जातात. आयोगानं रिपीट केलाय, एकदा डायरेक्ट सरळ विचारलाय, खालीलपैकी कोणता असा वर्ग आहे ते उभयचर मध्ये मोडला जाते. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा असंच एक ऑप्शन दिलं. कोणता? ब्रायोफायटा. आता प्रश्नाची स्टाईल बदलली. पहिलं काय, ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जातात. बरोबर आहे, करेक्ट आहे. 2, त्यांना पुनरुत्पन्नाची पाण्याची आवश्यकता असते. यस. काय? पुनरुत्पादन. आता ते उभयचर आहेत म्हणजे पाण्यात बी राहणारे आणि जमीन, मग त्यांची चांगली ग्रो जे आहे वाढ असते ते मॉइस्ट सॉइल म्हणजे ओलसर भागामध्ये होते. आणि त्यांची जे प्रजाती एकाचे 2, 3, 4 करण्यासाठी ग्रो रिप्रोडक्शन करण्यासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता असते. पर्याय क्रमांक दुसरा सुद्धा बरोबर आहे. नंतर 3, त्यांना मुळाऐवजी मुलाब रायझोड्स असतात. आता रायझोड्स म्हणजे काय, जसं की आता एखादी प्लांट आहे अशी ही झाली उगवली, त्याच्या खाली असे एकदम मूळ नाहीत हा, हे असे मूळ नसतात, असे छोटे 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 बारीक बारीक असं बघितलं असेल, हे रायझोड्स असतात. मुळाऐवजी त्यांना काय म्हणतात, रायझोड्स असतात. हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आणि 4, रायझोपस हे त्यांचे उदाहरण नाही. रायझोपस हे कोणाचं, थॅलोफायटाचं उदाहरण नाही. म्हणजे आपल्याला चुकीचं विचारले नंतर याच्यामध्ये 4था जो ऑप्शन आहे तो काय चुकीचा आहे, बाकी 3 काय बराबर आहेत. आणि सोर्स कोणता, 9वीचं पुस्तक 9th क्लास मध्ये काढायचं आणि कोणतं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिटेल मध्ये वाचायचा. नंतर चला 77 प्रश्न क्रमांक स्क्रीनवर आलाय. भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे होतो? वा, हा प्रश्न रिपीट 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 आहे प्रश्न. एकदा विचारलाय, टिक्का हा रोग कोणत्या प्लांटवर पडते, तिथे दिलेले आहेत 2-4 ऑप्शन दिले, 4 ऑप्शन दिलेत, त्याच्यामध्ये भुईमुग करेक्ट आन्सर. मग आता प्रश्न काय विचारलाय, भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे होतोय, डायरेक्ट विचारलाय. तर पहिलं काय आहे, फुसारियम, दुसरं सर्कोस्पोरा आणि तिसरं कोलेटोट्रियम आणि पक्षिनिया. आता याचं करेक्ट उत्तर काय, सर्कोस्पोरा. आणि सर्कोस्पोरा त्यालाच म्हणलं जाते परसोनाटा म्हणलं जाते. या रोगामुळं जे भुईमुगावर टिक्का हा रोग पडतो. कशामुळं, भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे पडते, तर कशामुळं, सर्कोस्पोरा परसोनाटा यामुळं भुईमुगावर टिक्का हा रोग पडतो. आणि टिक्का रोग पडल्यानंतर भुईमुगाचे जे पानं असतात ते कलरचे होतात आणि एक असं सर्कल पडते त्याच्यावर. ओके. नंतर चला प्रश्न क्रमांक 78. आता काय, ज्या परस्पर संबंधामुळे एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही त्याला डॅडॅस असे म्हणतात. बघा आता काय, 2 आहेत, ह्यानं ह्याला सहाय्य करायचं, ह्यानं ह्याला सहाय्य करायचं, पण आता ह्याच्या ग्रोथ साठी ह्यानं मदत करायची, ह्यानं मदत करायची, पण ह्याच्यामुळे ह्याला काय झालं नाही पाहिजे, हानी झालं नाही पाहिजे. याला काय म्हणायचं, ह्याला म्हणायचं कॉमेन्सॉलिझम म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. सिम्बॉयसिस ऐकलं असेल, हा सोर्स आहे ना 9वीचं पुस्तक, किती महत्वाचे बघा. 79 78चं ह्याचं उत्तर काय, कॉमेन्सॉलिझम आहे. नंतर 79 तोंडा वाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली? आता याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 बघा, हॉपकिन बायोफार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी तयार केलेली, म्हणजे याचं उत्तर एकच आहे, फक्त 79. नंतर 80वा प्रश्न बघून घ्या तुम्ही. हॅलो, प्रश्न क्रमांक 80 बघून घ्या. काय तर, डॅडॅस ह्या खनिजाच्या अभावामुळे गलगंड आजार होतो. गलगंड आजार म्हणजे काय, गळ्याला असं, आता नाही राहिले, पहिलं गळ्याला असं सूज यायची. आणि कशामुळं, तर आयोडीन ही मिनरलची डिफिशियन्सी असल्यामुळं. आय फॉर आयोडीन एलिमेंट आहे, आयोडीन हा मिनरल्स आहे आणि याची जर कमतरता जर आपल्या शरीरात
कमी झाली तर आपल्या गळाभोवती अशी मोठाली सूज यायला लागते, म्हणजे गलगंड हा काय होतो, आजार होतो. याचं ऑप्शन काय, पहिलंच बरोबर आहे. ओके, हे झाले आजचे 15 प्रश्न. आणि जो 80वा प्रश्न होता हा, ह्याचा सोर्स काय, 7वीच्या पुस्तकातून आलाय, सायन्सच्या. त्या ठिकाणी मी वारंवार ऑफलाईन बॅचमध्ये पण सांगत असतो की जास्त फोकस तुम्ही पाठ्यपुस्तकावर करा. पाठ्यपुस्तकातून बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होते आणि त्याला एखाद्या पब्लिकेशनची जोड द्या. मी सांगितलंच आहे तुम्हाला, लुसेंट हे पब्लिकेशन वापरा. पाठ्यपुस्तक आणि लुसेंट बाकीचं करायची गरज नाही. आणि जास्त जर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर NCERT. आपल्याला 15 मार्कापैकी आपल्याला 12-13 मार्क घ्यायचे. आणि सर आउट ऑफ पडतात का मार्क? यस, पडतात आउट ऑफ मार्क. कोण म्हणलं आउट ऑफ पडत नाही? सायन्सला मार्क पडतात आउट ऑफ मार्क. आता शब्द थोडे किचकट असतात, आपण सहवासात नसते, आयुष्यात पहिल्यांदा शब्द असतात. म्हणजे बघा, एखादा जर सायन्सच्या आता वाचायला गेलो तर आपली जीभ सुद्धा वळत नाही, एवढे कठीण असतात, पण अत्यंत सोपे असतात. लगेच आपल्याला पाहिलं की पर्यायामध्ये गेलो की आपल्याला उत्तर निघते. असं कुठं बी काही विचारित नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही नका PYQ वर फोकस करा. PYQचं रिपिटेशन आहे भरपूर त्या ठिकाणी दिसतात. आणि पाठ्यपुस्तक वापर करा. ओके, अशा प्रकारे आपले आजचे 15 प्रश्न सायन्सचे घेतलेले आहेत. आपण सगळे पूर्णपणे आतापर्यंत तुम्हाला सोर्स सुद्धा सांगितला, कुठून प्रश्न आलेत कसे नाही तर. ओके, ह्या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.